आज आपण या ठिकाणी जे भेटलेलो आहोत ते युरोपच्या या सहलीबद्दल जाणून घेण्यासाठी. युरोपची ही जी सहल आहे याच्याबद्दल तुम्हाला या पूर्ण कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन जे आहे ते नक्कीच होणार आहे. मैत्री ग्रुपची ही खासियत का प्रत्येक वेळेस नवनवीन अशा गोष्टी आपण आपल्या पर्यटकांसाठी नेटाने घेऊन येत असतो. आज सांगायला खूप बरं वाटतंय या स्क्रीनवरती बघताना आपलेच सर्व सहप्रवासी जे मैत्री कुटुंबाचा एक भाग आहे त्यांना आज या सर्व स्क्रीनवर मी बघतोय, त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटतंय का आम्हाला एक वेगळ्या थाटणीने तुमच्या समोर येण्याची इकडे संधी मिळालेली आहे. आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार आहे याबद्दल थोडस मी मार्गदर्शन करेन आणि जास्त वेळ न दवडता आपण मुख्य कार्यक्रमाला जे आहे ते सुरू करतो आहोत. नक्कीच अजून बरेच जण जॉईन होत आहेत, आमच्याकडे काही रिक्वेस्ट आता येत आहेत. सो ही मंडळी जॉईन होतच जातील. पण आजचा हा जो कार्यक्रम आहे युरोप या सहलीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी मैत्री ग्रुपचे आमचे दोन मित्र, ते म्हणजे एक अनुभव असलेला, बरेच वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला माझा मित्र अमय जोशी, हा युरोप कसा पाहावा, कोणत्या पद्धतीने पाहावा आणि युरोप बद्दलची थोडीशी माहिती तुम्हाला सांगेल. आणि त्यानंतर स्वप्नील पंडित, आपण युरोप कसा करतो आहोत याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येईल. पुढे स्वप्नील तुम्हाला व्हिडिओज, फोटोज आणि त्या स्थळांबद्दलची माहिती देत हा युरोप तुमच्या समोर सादर करेल. नक्कीच तुमचे प्रश्न हे असणारच आहेत. हे जे काही प्रश्न असतील या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीच आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. सो कार्यक्रमाच्या सर्वात शेवटी आपण काही वेळ हा प्रश्न उत्तरांसाठी देखील देऊच. सो मी माझ्या मित्रांना याच्या पुढच्या कार्यक्रमाची धुरा ही त्यांच्याकडे घेण्याची विनंती करतो. अमय जोशी, एक अनुभवी युरोपचा अभ्यासक, ज्याने आज साधारणतः गेली 12-15 वर्ष युरोप हा वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवलाय. युरोपचे सीझन्स, युरोपमध्ये होणाऱ्या गोष्टी आणि युरोप मधले बदल हे खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास पूर्वक बघणारा मित्र माझा अमय्य हा याचा पुढचा कार्यक्रम कॅरी ऑन करेल. आणि मी त्याला रिक्वेस्ट करतो, अमय्य तू याचा पुढचा कार्यक्रम घ्यावा आणि त्यानंतर स्वप्नील तुमच्या सर्वांना पुढचं मार्गदर्शन करेल. थँक्यू. पुन्हा एकदा आभार तुम्ही हा कार्यक्रम जॉईन केल्याबद्दल. असंच प्रेम मैत्री ग्रुपवर सतत राहू द्या. धन्यवाद महेश. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव अमेय जोशी आहे आणि आत्ताच महेशने सांगितल्याप्रमाणे 12-15 वर्ष मी युरोपमध्ये सतत येतोय जातोय. थोडस त्याच्यात करेक्शन करतो. टोटल आता जवळजवळ 17 वर्ष झाली असतील मी जातोय. आणि युरोप वेगवेगळ्या पद्धतीने मी स्वतः पाहिलाय. युरोपमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्वतः राहिलोय. तिथली कल्चर्स, तिथल्या भाषा, एकंदर संस्कृती या सगळ्यांच्याच बद्दल मी अनेक वर्ष सतत माझं ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे. मुख्य म्हणजे हा कार्यक्रम माझ्या ज्ञानाबद्दल नसून आपल्याला युरोपबद्दल जी आपल्याला माहिती हवी आहे त्याबद्दल आहे. फक्त माझी थोडीशी पार्श्वभूमी सांगायची म्हणून मी आता एक दोन शब्द माझ्याबद्दल बोललोय. इथून पुढे जो मी बोलेन तो युरोप बद्दल असेल. मी साधारणपणे आपल्या 3 लँग्वेजेस मध्ये बोलेन, शक्यतो मराठी, हिंदी, इंग्लिश. म्हणजे सगळ्यांनाच ते कन्व्हिनियंट असेल. तर बेसिकली युरोप याविषयी आपण पुष्कळ लोक फार क्युरियस असतो. अँड रिझन बिकॉज युरोप ऍज अ कॉन्टिनेंट इज फार फार डायव्हर्स ऍज जस्ट लाईक अवर इंडिया, लिंग्विस्टिकली पण आणि कल्चरली सुद्धा. युरोप बद्दल इन्फॉर्मेशन खूप वेळा बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमांमधून आपल्याला मिळत असते. नाव विथ द राईज ऑफ सोशल मीडिया, especially internet and other sites like Insta, Facebook, Google.
we think that we can understand Europe far far better, but असं नाहीये. There are so many things which are not known to us. आणि तिथे गेल्यानंतरच आपल्याला ते समजतं. आपल्याला खूप सोपं वाटतं की आपल्याला हे सगळं वन टच मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. सध्याच्या काळामध्ये इन्फॉर्मेशन भरपूर मिळण्याचे भरपूर मार्ग आहेत, स्रोत आहेत. बट टू सॉर्ट दैट इंफॉर्मेशन इज फार फार क्रुशियल. म्हणजे मैं ऐसा कह सकता हूँ कि मेरे पास यूरोप के बारे में बहुत जानकारी है, बहुत जानकारी है, लेकिन वो जानकारी क्या सही है या गलत, ये मुझे कोई वेरीफाई नहीं करके देता. So that's the main reason I am here today, because I have been doing Europe for last couple of years, like 17 years, as I said, and I have seen changes in Europe and European countries. No doubt, बहुत सारे गवर्नमेंट पॉलिटिक्स और पॉलिसीज के हिसाब से भी चेंजेस होते हैं, लेकिन देर आर मेनी एक्सचेंजेस. स्टूडेंट प्रोग्राम हो सकता है, पॉपुलेशन माइग्रेशन हो सकता है, जॉब की वजह से हो सकता है. सो थिंग्स आर चेंजिंग इन यूरोप. So it is not the same Europe I saw in 2006 to we are in 2025 now. So things have changed a lot. So basically, here I have sorted information for you. मैंने जगह यहाँ इंफॉर्मेशन सॉर्ट की हुई है यूरोप के बारे में. तो युरोप इज बेसिकली डिवायडेड इन 4 पार्ट्स. 4 वेगवेगळ्या भागामध्ये युरोप याचं एक साधारण डिव्हिजन केलं जातं. ते 4 पार्ट्स कुठले आहेत? तर सेंट्रल वेस्टर्न हा एक पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे ईस्टर्न साइड ऑफ युरोप. तिसरा पार्ट आहे स्कॅन्डिनेव्हिया. हे कसं कसं आहे ते मी नीट सांगतो तुम्हाला, आणि मग थोडंसं 1-2 मिनिटं युरोप या विषयावर मी वेगवेगळ्या विषयांवर बोलेन. आणि चौथा त्यातलाच पार्ट असतो तो म्हणजे वेस्टर्न साइडचा, पण तो स्पेन पोर्तुगाल बाजू येते आणि ती मोरोक्को बरोबर करतात. ओके. सो हे युरोपचे बेसिकली 4 पार्ट्स आहेत: सेंट्रल वेस्टर्न युरोप, ईस्टर्न युरोप आणि स्कॅन्डिनेव्हिया, हे 3 मेन. आणि त्याला अटॅचमेंट किंवा ऍड ऑन म्हणून स्पेन पोर्तुगाल पण करतात. आता यामध्ये युके जनरली येत नसतो. युकेची टूर ही वेगळीच केली जात होती पूर्वी. काही वर्षापूर्वी काही जणांनी त्याच्यात फक्त लंडनचा एक तुकडा आणून टाकला आणि ते युके सरसकट दाखवायला मी सुरुवात केली असं म्हणायला सुरुवात केली त्यांनी. बट इट इज नॉट द केस. बेसिकली युकेची टूर ही वेगळी केली जाते आणि ती एक्सक्लुझिव्हली केली जाते. युरोप 4 भागांपैकी सेंट्रल वेस्टर्न मध्ये महत्वाचे आपले सगळे देश जे असतात, जे आपल्याला बहुतेकशा लोकांना परिचित आहेत. मोस्ट ऑफ the countries we are quite familiar with, like Germany, France, Belgium, Netherlands, Austria, Switzerland, Italy, या सगळ्या कंट्रीज ज्या आहेत या सगळ्या वेस्टर्न सेंट्रल मध्ये मोडतात. आणि स्पेन पोर्तुगाल सुद्धा वेस्टर्न सेंट्रल मध्ये धरतात, पण ती जनरली कमी केली जाते, कारण स्पेन पोर्तुगाल मोरोको हे वेगळी टूर करतात जनरली. आणि ईस्टर्न साइडच्या युरोपमध्ये जर्मनीचा ईस्टर्न भाग, त्याच्यानंतर ऑस्ट्रियाचा ईस्टर्न भाग, त्यानंतर स्लोव्हेनिया, पोलंड, चेक रिपब्लिक, स्लोवाकिया, क्रोएशिया, अशा प्रकारे, आणि हंगेरी, ह्या कंट्रीज ईस्टर्न पार्ट ऑफ युरोपमध्ये कन्सिडर केल्या जातात. तर आता जर समजा पूर्णच्या पूर्ण युरोप बघायचा असेल तर साधारण आपल्याला 2 महिने लागतात, असं रफली कॅल्क्युलेशन आहे. साधारणपणे या सगळ्या कंट्रीज आपल्याला बघायच्या असतील, कारण याच्यामध्ये बाल्टिक च्या वेगळ्या एस्टोनिया, लॅटविया, लिथुएनिया या कंट्रीज पण येऊ शकतात. तर साधारण ही टूर ऍट अ स्टेज आपण समजा प्रयत्न केला की चला आपण एक 3-3, 4-4 दिवस प्रत्येक देशांमधनं 4-4 दिवस प्रत्येक देशांमधून राहायचं ठरवलं, तर साधारणपणे 40 एक देश होतात. तर ती जवळपास 2 ते 3 महिने टूर चालते. एवढं तो मोठा युरोप आहे. अर्थात प्रॅक्टिकली ते शक्य नसतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फॉर मेनी रिझन्स अँड फॉर ऑब्वियस रिझन्स. सो जनरली काय करतो आपण की युरोपचा जो फील आहे हा कसा आहे, तर युरोपच्या ज्या मेन कंट्रीज आहेत, लाईक फॉर एक्झाम्पल फ्रान्स, जर्मनी, त्यानंतर ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, ह्या ज्या मेन कंट्रीज आहेत जिथे ऍक्च्युअल युरोप आपल्याला सेंट्रल साइड ऑफ अँड वेस्टर्न साइड ऑफ युरोप बघायला मिळते, जीच बऱ्याचशा ठिकाणी खाली रिपीट झालेली असते वेगवेगळ्या युरोपियन सिटीज मध्ये. सो युरोप
च्या दृष्टीने ह्या सगळ्या महत्वाच्या साईड ज्या आहेत, युरोप बेसिकली कंट्री साइड मध्ये जास्त छान दिसतो आपल्याला. सिटीज मध्ये काही ठिकाणी आपण स्टे करतो, सिटीचं कल्चर आपण बघतो. सो पॅरिस सारखी सिटी असेल, और फॉर दैट मैटर इफ आप म्यूनिक देखोगे या कोई बर्लिन देखोगे, so there are like any other cities, metro cities in the world. They are more or less the same. Yes, of course. हर एक कंट्री का एक स्पेसिफिक कल्चर जो होता है वो हर एक सिटी में दिखता ही है हमें. तो मेन चीज ये है कि जैसे जर्मनी में आप जाओ तो जर्मन कंट्री साइड में अगर आप रहते हो तो आपको जर्मनी बहुत अच्छा दिखेगा. आपको जर्मनी का जो कल्चर है, टू द रूट्स, जो कंट्री साइड में वो जगहों में है, वो हम रहते हैं वहाँ. सो वी आर इन बेटर पोजिशन टू अंडरस्टैंड व्हाट इज यूरोप. जैसे वहाँ की सीनरी है, वहाँ के नदियां हैं, वहाँ के पहाड़ है, वो सब हमें दिखते हैं ठीक से, और वही रहते भी हैं हम. तो वो चीज बहुत इंपॉर्टेंट है. तो यूरोप में कल्चरल डाइवर्सिटी इतनी है कि हम एक कंट्री से दूसरे कंट्री में आसानी से जा भी सके, लेकिन वो जो कंट्री हम चेंज करते हैं, इमीडिएटली हमें कल्चरल डिफरेंस नजर आने लगता है. जैसे भाषा बदलती है, उनका फूड कल्चर बदलता है, तो वो कैसे देखें हम, कैसे हम एक्सपीरियंस करें. तो वहाँ ऐसे जगह में रहना चाहिए हमें जो कि सिटी में नहीं होता पॉसिबल, बिकॉज सिटी इज अ मेल्टिंग पॉट. जैसे हमारी मुंबई है, या अभी नॉर्मली जो भी आईटी हब बना है, बाद में बेंगलोर है या कोई भी हैदराबाद है, तो सब मिक्स कल्चर हो गया, मेट्रोपॉलिटन सिटीज हो गए, तो सब जगह का ब्लेंड वहां पे आ गया. बट दैट इज नॉट इंडिया. इंडिया जैसे पुराने जमाने में कहते थे कि इंडिया गांवों में बसता है, भारत हमारा गांवों में बसता है, वैसे यूरोप भी ऐसे ही जगह बसता है जहाँ पे वहाँ वहाँ के खेत हो, किसान हो, वहाँ का हम एग्रीकल्चर देखें, वहाँ के फूड कल्चर्स को देखे, वहाँ के लिंग्विस्टिक कल्चर्स को, कुछ म्यूजियम देखे, वहाँ कैसे ब्रिजेस बांधते हैं वो देखे, और नदियों के पास रहे, उसमें अंदर सैर करे, तालाब देखे. तो तिथून आपलं सगळं कल्चरल एक्सचेंजेस सुरू होतात असं मला लक्षात आलं माझ्या फिरण्यामधनं बऱ्याच ठिकाणी. आणि आपण जे सोशल मीडियावरती पुष्कळदा वाचतो की अमक्या अमक्या ठिकाणची माणसं अशी आहेत, सो देर आर जनरलाइज स्टेटमेंट्स लाइक स्टीरियोटाइप्स होते हैं बहुत सारे. देर आर लॉट ऑफ स्टीरियोटाइप्स अबाउट जर्मन्स, अबाउट डच पीपल. बट वंस यू गो देयर and you start communicating with them, like we have our coach captains, we have our guides, and they are friendly and they talk to each other, they talk to us, so we don't find any difference, but they are humans. वो सब बहुत अच्छी तरह से घुल मिल जाते हैं, हमें कल्चर की आइडिया देते हैं. सीनिक ब्यूटी तो यूरोप की इतनी बेहतरीन है और प्रॉपरली केप्ट है, ऑर्गेनाइज्ड है. वहां पे क्लीनलीनेस बहुत ही बढ़िया है, अच्छा है. हम सब लोग सुनते हैं ये बात, देखते भी है सोशल मीडिया पे, और असलियत में ये चीज सही है. मैंने बहुत बार एक्सपीरियंस किया है ये, कि उनकी डिसिप्लिन बहुत अच्छी है. वो डिसिप्लिन भी हम जाके देखते हैं वहां पे. तो कुल मिला के एक यूरोप का पूरा जो फील आता है वो कैसे देखते हैं हम, तो वैसे देखते हैं कि एक दो, हर एक जगह दो दो तीन तीन या चार चार दिन का एक अपना स्टे रहता है, या घूमना रहता है. सो उस, और वो लीजरली होना चाहिए. ये बहुत बहुत बड़ी बात है, ये बहुत क्रूशियल है. व्हाई इट इज क्रूशियल? बिकॉज यूरोप इज, इफ यू सी द मैप, यूरोप के बॉर्डर्स ओपन भी है अगर, फिर भी उनके डिस्टेंसेस बहुत ज्यादा है. ओके, सो फ्रॉम वन प्लेस टू द अदर, लाइक फॉर Paris to Geneva, it is about 541 kilometers roughly. Okay, so it's a whole day affair if you're traveling all the way from Paris to Geneva or Zurich. So most of the times we don't do these things. We should not do such things. Our distances should be little lesser per day. At the same time, जहां पे आप घूम रहे हो वहां पे आपको ज्यादा टाइम मिलना चाहिए. ये प्रेरिक्विजिट या ये कंडीशन होनी चाहिए यूरोप में. ऐसा नहीं होना चाहिए कि हम जा रहे हैं, हम देख रहे हैं ये देखो हुआ है और निकल गए. तो काही वर्षापूर्वीपासून पुष्कळ लोकांनी अ, अतिशय लोडिंग सुरू केल्यामुळे काय व्हायला सुरुवात झाली की लोकांना युरोपच्या टूर्स वरती वेळ कमी मिळतो फार. हा माझा अनुभव मी सांगतोय, आणि मी जवळपास 17 वर्ष जातोय, त्याच्यामुळे मला लक्षात असं आलं की जर टूरचा तुम्ही स्पेस
जे पेस कमी केला, स्पीड कमी केला आणि अतिशय महत्वाच्या गोष्टी ज्यातून तुम्हाला खरोखर युरोप दिसतो आणि चांगला दिसतो, की जिकडे तुम्हाला रेंगाळावं असं वाटलं तुम्ही रेंगाळू शकता, थांबू शकता थोडा वेळ, मग फोटोज घेऊ शकता. तिथलं एखादं लोकल डिलाईट असेल, फूडच्या बाबतीतला असेल किंवा काही सोव्हिनियर्स तुम्हाला घ्यायचे असतील, त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. तिथल्या काही स्पेशल गोष्टी असतात. जसं आता नेदरलँड्समध्ये चीज आहे किंवा बेल्जियममध्ये वाफेल्स आहेत वगैरे वगैरे, ह्या तुम्हाला टेस्ट करायच्या असतील तर तुम्हाला साधारण वेळ तर पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी. तर हा वेळ फार महत्वाचा आहे. तर युरोप या सगळ्या कंट्रीजमध्ये ड्रायव्हिंग आवर्सचे लिमिटेशन्स असल्या कारणामुळे आपल्याला त्या वेळेचं सतत भान ठेवणं आवश्यक असतं. तर ह्या गोष्टींमुळे पुष्कळ वेळा मी असं ऑब्झर्व केलं की लोकांना हवा तेवढा वेळ मिळत नाही टूरवरती. सो म्हणून आम्ही असा विचार केला की लोकांना व्यवस्थित वेळ मिळणं, त्या साईट्स साईटसीइंग ज्या आहेत, स्वित्झर्लंडमध्ये गेलात तर तुम्ही समजा लेक ब्रिएन्स मध्ये आलात तर तुम्हाला तिकडची एक छान क्रूज राईड तुम्ही केलीत किंवा आल्प्समध्ये गेलो आपण तर तिथे आरामात तुम्हाला फिरता आलं पाहिजे, वेळ मिळाला पाहिजे. आणि कोणीही पाठीमागे चला आता आपल्याला निघायचंय लवकर चला 5-10 मिनिटं तिकडे आपल्याला लगेच निघायचंय असं करता येऊ नये कोणाला आणि आरामात सगळ्यांना आनंदी राहता यावं आणि आनंदाने तो युरोप पाहता यावा ही मनापासूनची इच्छा मला सतत असते की नॉट ॲज अ गाईड पण एक ट्रॅव्हलर आहे मी स्वतः. आय एम मायसेल्फ अ ट्रॅव्हलर अँड आय ऑफन डू कंटेंट रायटिंग, आय ऑफन डू ब्लॉग्स आणि त्याच्यामुळे मला असं वाटायचं की हा युरोप जर इतका सुंदर आहे तर त्या युरोपच्या काही ठराविक महत्वाच्या साईट्स आहेत. त्याचं दर्शन समजा लोकांना झालं तर लोकांचे विचार खूप बदलतात. म्हणजे लोकांना एकतर खूप आनंद होतो की आपण युरोप अतिशय मनापासून बघितला, एन्जॉय केला आणि ह्या मेमरीज खूप वर्ष राहतात. कारण त्याचं असं आहे की युरोप स्टॅटिस्टिकली असं सांगतात की 2 ते 3% लोक जगात फक्त युरोप बघतात. आता ही जागतिक पॉप्युलेशनच्या दृष्टीने स्टॅटिस्टिक्स आहेत. भारतीयांच्या दृष्टीने मी सांगत नाही. भारतीयांच्या दृष्टीने लोक पुष्कळला जातात, पण प्रत्येक ठिकाणी अगदी अक्षरशः एक दिवस असं करून ती टूर इतकी फास्ट होते की लोक फक्त स्टॅम्पच करून येतात पासपोर्ट वरती असं माझं लक्षात आलेलं आहे ऑलरेडी. सो त्याच्यामुळे आम्ही यापूर्वी ऑलरेडी काही क्लोज ग्रुप या टूरचे केलेल्या आहेत, जे ऐकणारे थोड्या वेळाने स्वप्नील तुमच्या समोर मांडणार आहे आणि ते अतिशय सक्सेसफुली वर्कआउट झालेले आहेत. लोक अतिशय आनंदात परत आली आणि त्यांच्याकडनं आम्हाला त्यांचेच क्लोज ग्रुप ऑलरेडी मिळाले आणि त्यामुळे आम्हाला पण स्वतःला आनंद झाला की आपण जे एक छोटंसं प्रॉडक्ट आपण केलं आहे त्या 14 दिवसांचं तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांनी रिसीव्ह केलं आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सच्या दृष्टीने सुद्धा ती एक आनंदाची गोष्ट झाली आणि लक्षात ठेवलं त्यांनी आम्हाला, परत आमच्याकडे आले आणि म्हणून आम्हाला ही कल्पना आली की आपण अशा पद्धतीने समजा युरोप निवांतपणे लोकांना आवडेल अशा पेसमध्ये आणि वेगळ्या साईट्स घेऊन केला समजा तर किती छान होईल आणि लोकांनाही त्याचा आनंद घेता येईल. सो अशा पद्धतीने ही या युरोपची ठेवण आता केलेली आहे. तर ती एक स्वप्नील आता तुम्हाला त्याची ऐकणारी वगैरे सगळी सांगेल. प्रश्नोत्तरांच्या तासाला परत मी आहेच तुमच्याबरोबर आणि ओव्हर टू स्वप्नील नाव. थँक यू. थँक यू अम्या. थँक यू व्हेरी मच. आय होप माझाही आवाज तुम्हा सर्वांना येत असेलच. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. मी स्वप्नील पंडित आपल्या समोर सादर करत आहे ग्रँड युरोप ईस्ट मीट वेस्ट ही आपल्या या युरोपची टॅगलाईन आपण म्हणू शकतो की आतापर्यंत जसं आत्ता थोड्या वेळापूर्वी अम्या सरांनी आपल्याला युरोप बद्दलची अतिशय सुंदर माहिती दिली, त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला की याच्या आधी बघितलेला युरोप कसा आणि आत्ता आपण जेव्हा युरोप बघणार आहोत तर तो कसा असेल आणि तो कशा पद्धतीने बघितला गेला पाहिजे यावरती आपला अतिशय चांगला फोकस असणार आहे. आणि जी इच्छा मनापासून येते की आपल्याकडे आलेल्या पर्यटकांनी तो युरोप जो आहे तो अतिशय शांतपणे बघितला गेला पाहिजे, जेणेकरून त्याचा आपल्याला आस्वाद घेता येईल, आपल्याला युरोप जगता येईल. अशा पद्धतीने तो युरोप बघणं हे खूपच पर्यटकांसाठी एक प्लस पॉइंट असेल कायमस्वरूपी.
कारण आपण कॅमेरामध्ये कितीही फोटोज टिपलेले असले तरीही आपल्या डोळ्यांच्या कॅमेऱ्यातनं आपल्या मनामध्ये जी काही उमटलेली छायाचित्र असतात, तर ती आपल्यासाठी कायमस्वरूपी मनात राहतात आणि ती तशी राहावी या दृष्टिकोनातनं आपण एक वेगळ्या पद्धतीचा युरोप आपल्या समोर घेऊन येत आहोत. आता वेगळं म्हणजे नक्की काय? युरोपमध्ये आपण रेग्युलरली जे बघत आलेलो आहोत, जी फेमस सिटीज आहेत, जे कंट्रीज आहेत, तर त्या आपण तर करणार आहोतच. कारण पहिल्यांदा आपल्याला मनामध्ये त्या गोष्टी येतात, की अरे आपण युरोपला चाललो आहोत, तर मग आपण फ्रान्स व्हिजिट करतो आहोत का? ह्या गोष्टी करतो आहोत का? तर हो, आपण त्या सगळ्या गोष्टी करणार आहोतच. पण तरीही त्यालाही आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने कसं मांडता येईल याचा आपण एक विचार करून एक यशस्वी आपण म्हणू की ती आयटनरी केलेली आहे. यशस्वी हा शब्द मी यासाठी वापरला कारण याच्या आधी सेम आयटनरी आपण ट्रायल केलेली आहे आणि त्याच्यातनं आपल्याला जो फीडबॅक आलेला आहे आणि त्या फीडबॅक मधनं लोकांची जी प्रतिक्रिया उमटलेली आहे ती अतिशय पॉझिटिव्ह आलेली आहे आणि मला त्याची खात्री आहे की तुम्हालाही ती गोष्ट अतिशय चांगल्या पद्धतीने आवडेल. सो मी आता आपल्या समोर प्रेझेंटेशन सादर करणार आहे. त्या प्रेझेंटेशनचं स्वरूप साधारणतः कसं असेल तर प्रेझेंटेशन्स मध्ये ऑफकोर्स काही स्लाइड्स असतील आणि त्याचबरोबर काही व्हिडिओज असतील जेणेकरून तुम्हाला त्या जागेबद्दलची अजून चांगल्या पद्धतीने ओळख होईल. तर असं आपण हे प्रेझेंटेशन आता सुरू करतो आहोत. मला अपेक्षा आहे की तुम्हा सगळ्यांना स्क्रीन दिसत असेलच. सर्वप्रथम पहिली जी स्लाइड तुमच्या समोर दिसते आहे ग्रँड युरोप 13 रात्र 14 दिवसांची ही आपली टूर असणार आहे. आता हे नंबर ऑफ डेज सुद्धा ठरवताना खूप प्रॅक्टिकली विचार करावा लागतो की ही एवढ्या दिवसांचीच का? तर ह्या सगळ्या गोष्टींची कारणं पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्हाला ते ऑटोमॅटिकली मिळणारच आहेत. आपल्या या टूरची सुरुवात जी आहे ती आपण फ्रान्स या देशापासून करतो आहोत. फ्रान्स या देशामध्ये आपण ती राजधानी पॅरिस नक्की या पॅरिस या शहराला आपण व्हिजिट करतो आहोत. आता या फ्रान्स या देशाबद्दलचं जर मी तुम्हाला थोडंसं सांगायचं झालं तर ह्या फ्रान्सच्या भौगोलिक स्थिती जी आहे जर कोणी मॅप फॉलो केला तर तुमच्या लक्षात येईल की त्या फ्रान्स या देशाच्या काही भागांना अटलांटिक समुद्र आहे, भूमध्य सागर आहे, आल्प्सच्या पर्वतरांगा त्यामध्ये येतात. अशा वैविध्यपूर्ण गोष्टींनी नटलेला हा जो काही फ्रान्स देश आहे तर त्या देशाला आपण व्हिजिट करतो आहोत. या देशामध्ये आपण आपला पहिला जो जी सिटी आपण बघणार आहोत, जी वायब्रंट सिटी म्हणून आपण म्हणतो पॅरिस. अर्थातच ज्या वेळेला आपण पॅरिसला जातो, जब हम पेरिस जाते हैं तो सबसे पहले अपने दिमाग में आता है कि आईफेल टावर. जब हम पेरिस जाएंगे तो हम आईफेल टावर तो जरूर जाएंगे. म्हणूनच आपण आपल्या या प्रेझेंटेशनची सुरुवात सुद्धा करतो आहोत ती आयफेल टॉवरने करतो आहोत. तुमच्या समोर ते आयफेल टॉवर दिसत आहे आणि त्याला जे तुम्हाला जे लेवल्स दिसत आहेत. एका टॉवर वरून आपल्याला ते शहर कसं दिसेल त्याचं हे उत्तम उदाहरण आपण समजू शकतो की या पॅरिसच्या सेकंड लेवलला आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला आपल्याला त्या पॅरिसचं अगदी निसर्ग तो जो शहर आहे तो अतिशय सुंदर दिसतो. मुळात युरोप जेव्हा आपण बघतो ती युरोपची मजा जेव्हा आपल्याला येते ती ज्या वेळेला आपण त्या ठिकाणावरनं फिरतो त्या ठिकाणाची जेव्हा आपण मजा घेतो अनुभवतो त्यावेळेला त्या गोष्टींची आपल्याला सगळ्यात जास्त महत्व पडतं. सुरुवातीला ज्या वेळेला हा आयफेल टॉवर त्या ठिकाणी बांधण्यात आला त्यावेळेला त्या गोष्टीला अतिशय विरोध झाला पण कालांतराने तो एक आयकॉनिक झाला आणि आज पूर्ण जगभरामध्ये तो एक महत्वाची ओळख त्या शहराची त्या देशाची होऊन बसलेला आहे. अशा या आयफेल टॉवरला आपण व्हिजिट करतो आहोत आणि त्या समोर तुम्हाला जी दिसलेली नदी जी आहे ती सेन रिव्हर तर अशा एका विशिष्ट जागी उभारलेला हा जो काही आयफेल टॉवर आपण व्हिजिट करतो आहोत. गुस्ताव आयफेल या व्यक्तीने आर्किटेक्ट केलेला हा आयफेल टॉवर आपण आपल्या या पॅरिसच्या सिटी टूर मध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या समोर दिसते आहे ते आर्क दी ट्रायम्फ. आता तुम्ही म्हणाल की या
आर्क दी ट्रायम्फचं काय विशेष महत्व आहे? तर अर्थातच युरोपमध्ये कुठलीही गोष्ट अगदीच करायची म्हणून केली आहे असं कधीच होत नाही. त्या गोष्टीला काहीतरी महत्व आहे. आर्क दी ट्रायम्फ अर्थात आर्क म्हणजे ती कमान आणि ट्रायम्फ म्हणजे विजय. तर त्या विजयाची कमान म्हणून ज्या वेळेला ते युद्ध झाल्यानंतर, जिंकल्यानंतर त्या कमानीतून आपली ती विजयी वरात निघते, तर त्यासाठी हा आर्क दी ट्रायम्फ. जवळ-जवळ 14 एव्हेन्यूज त्या ठिकाणी एकत्र येतात आणि अतिशय रहदारी असलेला ही जी जागा जी आहे, तर तो आर्क दी ट्रायम्फ आपण त्या ठिकाणी बघतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला त्या सिटी टूर करत असताना प्ला दी कॉन्कोर्ड तुमच्या समोर हा जो काही अभिलेख दिसतो आहे, तर त्या जागेचं एक विशेष महत्व आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण व्हिजिट करतो. ज्यावेळेला ती राज्यक्रांती झाली, त्यावेळेला जे काही युद्ध झालं आणि त्यामध्ये असलेले जे काही बंडखोर होते, त्यावेळेला त्यांचं जे काही त्यांना शिक्षा झाली किंवा आपण असं म्हणू की त्यांची कत्तली झाल्या, तर त्या त्या जागी झाल्या आणि त्याच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी जो काही ही एक जागा कॉन्कोर्ड म्हणून ओळखली जाते. तर अशा ठिकाणी सुद्धा आपण ती गोष्ट बघतो आहोत. एकंदरीत हे शहर बघताना आपल्याला इतिहास, कला, निसर्ग, सौंदर्य या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि पॅरिसचा हा शॉन्झेलिजे जो रोड आहे, तो अतिशय सिनिक समजला जातो, अतिशय गजबजलेला समजला जातो, व्हायब्रंट रोड समजला जातो. शॉन्झेलिजे अतिशय महागडी आपण असं म्हणू की जे काही ब्रँड आहेत, तर ते सगळे या ठिकाणी आहेत आणि अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड स्टार्स जे आहेत, ते या ठिकाणी आपला आपली सुट्टी घालवण्यासाठी या ठिकाणी येतात आणि ज्यावेळेला ते पॅरिसला येतात, त्यावेळेला ते या शॉन्झेलिजे रोडवरती अवश्य फेरफटका मारताना दिसतात. मला आठवतंय, की मी ज्यावेळेला हा युरोप करतो आणि ज्यावेळेला या शॉन्झेलिजे रोडवरती फिरत असताना अनेक कलाकार या ठिकाणी भेटलेले आहेत आणि एक ती वेगळी मजा येते आपल्याला जेव्हा असे एखादे कलाकार अचानक आपल्या समोर ज्यावेळेला येतात आणि आपण त्यांच्याबरोबर फोटोग्राफी करतो, त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला कायमस्वरूपी स्मरणात राहते. तर अशा या शॉन्झेलिजे रोडवरती आपण फेरफटका गाडीतनं जेव्हा मारतो, त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला ते लिट अप झालेल्या गोष्टी अतिशय सुंदर दिसतात. तुम्ही म्हणाल, की त्या रोडचं इतकं काय वैशिष्ट्य आहे? तर अर्थातच एका बाजूला आर्क दी ट्रायम्फ आणि एका बाजूला प्ला दी कॉन्कॉर्ड आणि त्याच्या दुतर्फा असलेली ही विशिष्ट प्रकारची जी झाडं आहेत, ती अगदी व्यवस्थित कटिंग केलेली आहेत आणि त्यामध्ये त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने सजावट केलेली आहे आणि त्यामुळे तो रोड सुद्धा तितकाच खुलून येतो. तर अशा गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहतो. त्याचबरोबर आपण पॅरिसमध्ये ज्यावेळेला साईट सीइंग करतो, त्यावेळेला पॅलेस ऑफ व्हर्साय या पॅलेसला सुद्धा आपण व्हिजिट करतो. अर्थातच ज्यावेळेला एखादा पॅलेस आपण बघतो, त्यावेळेला पॅलेसमध्ये असलेली त्याची भव्यता, त्याची दिव्यता आपल्याला बघितल्यानंतर आपलं मन मोहून टाकते, की कशा पद्धतीने त्यांनी इतक्या सुंदर गोष्टी बनवलेल्या आहेत. मुळात पूर्ण युरोप ज्यावेळेला तुम्ही बघता, त्यावेळेला त्यांची भव्यता, त्याची ती दिव्यता जी आहे ना, तीच आपल्याला मन मोहून टाकते. कारण प्रत्येक गोष्ट बनवताना ती मोठीच असेल किंवा ती जगावेगळी असेल आणि ती सुंदरच असेल. हा जो काही त्यांचा एक अट्टहास आपण ज्याला म्हणू, की ज्याने त्या युरोपचं सौंदर्य खरोखरच बदलून टाकलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी ते असलेले स्कल्पचर्स असतील, त्याचे पेंटिंग्ज असतील आणि ती विशिष्ट प्रकारची त्यांच्या सगळ्या जी काही धाटणी आहे, त्यामध्ये आपल्याला त्या सगळ्या गोष्टी बघायला अतिशय सुंदर वाटतात. या पॅलेस ऑफ व्हर्सायचं अर्थातच त्या प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्हाला अधिक जाणून घेण्यासाठी आपण ज्यावेळेला टूर करू, त्यावेळेला अजून त्यामध्ये आपल्याला त्याची माहिती मिळू शकेल, की ते कशा पद्धतीने बांधला गेला, कधी बांधला गेला आणि त्याची खरोखरच पॅलेस ऑफ व्हर्साय का? मग ती सिटी का? मग ती ट्रिटी जी झाली ती कुठे झाली? कशा पद्धतीने झाली? ह्या अनेक गोष्टी आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहत असताना जेव्हा आपण बसमधनं फिरतो त्यावेळेला ती कमेंट्री जी आहे ती त्या ठिकाणी चालू असते. त्याचबरोबर आपण पॅरिसमध्ये हे सेन रिव्हर क्रूज सुद्धा करणार आहोत. "ॲन इव्हनिंग इन पॅरिस" हे गाणं तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं असेलच. तर ज्यावेळेला आपण संध्याकाळच्या या सेन रिव्हर क्रूजमध्ये जेव्हा आपण फेरफटका मारतो, त्यावेळेला
रोड मधून फिरत असताना, जब हम इस क्रूज पे जाएंगे तब बाय रोड भी देखेंगे और बाय बोट भी देखेंगे। जब हम ये बाय बोट देखेंगे तो वो यूरोप में वो पेरिस कैसे दिखेगा, इसका एक एक्झाम्पल ये आहे की ये सेन रिव्हर क्रूज जेव्हा आपण या बोटीतनं फिरत असतो त्यावेळेला आजूबाजूला असलेले जे काही मॉन्युमेंट्स आहेत आपल्याला पाहायला मिळतात. आयफेल टॉवर आपल्याला त्या ठिकाणी एक वेगळ्या रूपातनं पाहायला मिळतो. या रिव्हर वरती असलेले जे काही ब्रिजेस आहेत, प्रत्येक ब्रिज हा सुंदर केलेला आहे. ज्या वेळेला आपण तो ब्रिज ती रिव्हर क्रूज करतो त्यावेळेला अलेक्झांडर ब्रिज म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पास ऑन होतो. आपण त्या खालनं जातो किंवा तुम्हाला समोर येताना तो काही वेळेला दिसेल. तर ते बघत असताना सुद्धा आपल्याला तो एक रोमॅन्टिक ब्रिज आपण ज्याला म्हणतो की हमखास त्या ठिकाणी काही नवीन कपल्स जे आहेत ते फोटोशूट करताना, प्री वेडिंग करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तर अशी ही तासाभराची ती सेन रिव्हर क्रूज करतो जेणेकरून ती संध्याकाळ आपण त्या रिव्हर वरती त्या पॅरिस या शहरामध्ये घालवतो आणि संध्याकाळचं पॅरिस जे काही सुंदर आहे ते आपण या ठिकाणी पाहतो. तर ही सर्व साइट सीन जे आहेत, ये सब साइट सीन हम जब हम पेरिस देखते हैं तब ये सब साइट सीन हम करते हैं। और इसमें एक खासियत ये है, ज्या वेळेला ही आयटनरी आपण डिझाइन केली त्यावेळेला एक गोष्ट प्रामुख्याने आपण ठेवलेली आहे की प्रत्येकाला आपल्याला तो संध्याकाळचा तो आयफेल टॉवर बघण्याची इच्छा असते. अर्थातच तो तुमच्यासाठी एक चेरी ऑन टॉप आपण ठेवलेली आहे. तर अर्थातच तुम्ही ज्या वेळेला टूर वरती याल तर ते तुम्हाला समजेलच की ती काय गोष्ट असेल. अनेक रंजक गोष्टी सुद्धा आपल्याला त्या या टूर दरम्यान तुम्हाला सांगितल्या जातील. सो अशा पद्धतीने आपण हे पॅरिस बघून झाल्यानंतर आपला पुढचा प्रवास हा सुरू होतो तो बेल्जियमच्या दिशेने. बेल्जियम तसं बघायला गेलं तर जर्मनी किंवा फ्रान्स यांच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने अतिशय छोटासा देश आपण आहे. पण या बेल्जियम शहरामध्ये, या बेल्जियम देशामध्ये आपण ब्रसल्स या शहराला व्हिजिट करतो त्यावेळेला आपलं मन हुरळून टाकणारा हा छोटासा मॅनिकन पी आपल्याला पाहायला मिळतो. हा छोटासा मुलगा या ठिकाणी काय करत असावा किंवा त्याचा पुतळा या ठिकाणी का बरं उभा केला असेल, त्याचं काय इतकं महत्व असेल आणि का लोक या ठिकाणी जगभरातनं तो पुतळा बघायला येतात. तर हा जो काही अतिशय छोटासा दिसणारा हा जो मुलाचा शू करणारा जो काही पुतळा आहे ना, हा तिथे गेल्यानंतर जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला खरोखरच इतकी झुंबड उडलेली असते त्या लोकांची तो पुतळा बघताना. ब्रॉन्झ मध्ये तयार केलेला हा जो पुतळा आहे ना, अतिशय सुंदर दिसतो. त्याला दर आठवड्याला त्यांच्या वेळेनुसार त्याचं एक वेळापत्रक त्या ठिकाणी लावलेलं असतं आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे काही वेळेला कपडे सुद्धा घातले जातात आणि त्याचं एक वेगळं म्युझियमच त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. इतके कपडे त्या लोकांनी, तिथल्या लोकांनी त्याला दान केलेले आहेत आणि ते प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी घातले जातात आणि प्रत्येक पोशाखामध्ये तो जो पुतळा आहे तो अतिशय सुंदर दिसतो. अर्थातच त्याचं वेळापत्रक आहे. आपण ज्या वेळेला जाऊ त्यावेळेला तो कसा दिसेल ते शेवटी आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतरच कळेल. पण तो त्या ठिकाणी का? त्याची रंजक गोष्ट जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर मी पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून सांगेन की तेव्हा टूरवरती या, तुम्हाला ती गोष्ट नक्की समजेल. तर हा मॅनिकन पी जेव्हा आपण बघतो त्याच्यानंतर त्याच एरियामध्ये असलेला हा जो काही ग्रँड प्ला आहे, ग्रँड प्लेस आपण ज्याला म्हणू, या जागेला आपण जेव्हा या जागेवरती जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपल्या चहूबाजूनी जी काही असलेली ही जी काही इमारत आहेत किंवा ते सिटी हॉल आपण ज्याला म्हणतो, तर हे बघितल्यानंतर असं वाटते की अरे काय कलाकुसर असेल त्यांनी केलेली, किती वेळ लागला असेल आपल्याला म्हणजे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी बांधण्यासाठी आणि इतक्या प्रशस्त पद्धतीने त्यांनी गोष्टी कशा पद्धतीने केल्या असतील ह्याचा खरोखरच आपल्याला अनेक प्रश्न त्या ठिकाणी येत असतात. आणि ग्रँड प्लेसला जेव्हा आपण उभं राहतो आणि आपल्या चहूबाजूला जेव्हा गोष्टी या पाहतो त्यावेळेला आपल्याला ती प्रत्येक बिल्डिंग जी आहे ती तितकीच जुनी आहे. आणि आज जेव्हा 2025 मध्ये आपण पाहू त्यावेळेला तेव्हा सुद्धा ते त्या सर्व बिल्डिंग ज्या आहेत त्या तितक्याच नवीन पद्धतीने आपल्याला दिसतात, नवीन दिसतात. म्हणजे काही बिल्डिंग्स तर 16व्या शतकातल्या आहेत, 12व्या शतकातल्या आहेत, 13व्या शतकातल्या आहेत आणि इतके 200, 300, 400 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्या बिल्डिंग्स इतक्या नवीन आहेत आणि त्यांची रखरखाव इतक्या चांगल्या पद्धतीने गेलेली आहे. तर ते एक सिनिक स्पॉट त्या ठिकाणी तयार झालेला आहे. तो आपण अशा त्या ग्रँड प्लेसला आपण व्हिजिट करतो
त्यानंतर आपण बेल्जियम ब्रसल्स मधलं साइट सीन करतो ते म्हणजे ऑटोमियम। अब ये ऑटोमियम यहाँ पर रखा हुआ है, जो एक आयन मॉड्यूल है उसका अगर हम एक्सपांड करेंगे तो वो कैसे दिखेगा, तो वो इस तरह यहाँ पर आपको आपके सामने स्लाइड पे दिख रहा है। आपण या ठिकाणी फोटो स्टॉप घेतो, एक साधारण 15 मिनिटाचा फोटो स्टॉप असतो आणि इथून आपण जेव्हा फोटोग्राफी करतो त्यावेळेला ते हे क्युबिक्स आहेत ते आपल्याला तिथे एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत, तर ते तिथे आपण पाहतो। अशा पद्धतीचं हे साइट सीन आपण या ब्रसल्स मध्ये करत असतो आणि आपला पुढचा प्रवास सुरू होतो तो नेदरलँडच्या दिशेने। नेदरलँड म्हणजेच हॉलंड। या नेदरलँडमध्ये आपण ॲम्स्टरडॅम या शहराला व्हिजिट करतो आणि इथे आपलं जे साइट सीन आहे ते म्हणजे मदुरो डॅम। मदुरो डॅम म्हणजे नक्की काय, त्याचा हा एक छोटासा व्हिडिओ। तर तुम्ही बघितलं की हा जो मदुरो डॅम आहे यामध्ये तुम्हाला त्या कंट्री मधले जे काही मेन स्पॉट आहेत त्याची छोटी प्रतिकृती केल्यानंतर ती कशी दिसेल, तर त्या सर्व प्रतिकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। तुम्हाला छोटासा प्लेन या ठिकाणी पाहायला मिळेल, कॅथेड्रल पाहायला मिळेल, पॅलेस पाहायला मिळतील, छोट्या छोट्या बोटी त्यांनी तयार केलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला पाहायला मिळतील। तर ह्या सर्व गोष्टी आपण या मदुरो डॅम मध्ये बघतो आणि नेदरलँडची ओळख असलेले हे विंडमिल। नेदरलँडला जाताना आपल्याला ही विंडमिल दिसली नाही असं होतच नाही। तर हे एक आगळं वेगळं आयकॉनिक खरं तर त्यांच्यासाठी झालेलं आहे ते विंडमिल। आता अर्थातच त्याची संख्या कमी झालेली आहे, पण अजूनही आपल्याला ते पाहताना आपल्याला त्या गोष्टी दिसतात आणि त्यावरनं आपल्याला सहज कळतं, अरे ही गोष्ट तर आपण नेदरलँडला बघितली, तर ते हे विंडमिल आपण त्या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत असते। त्याचबरोबर ज्यावेळेला आपण हे साइट सीन करतो त्यावेळेला तिथे हे आपण ॲम्स्टरडॅम या शहराला व्हिजिट करत असताना ही कॅनल क्रूज जी आहे ती कॅनल क्रूज सुद्धा आपण करत असतो। ॲम्स्टरडॅम शहराची एक आपली वेगळी ओळख आहे आणि त्याचा एक इमोशनल पार्ट सुद्धा येतो। म्हणजे ॲम्स्टरडॅम हे शहर आलं की एका छोट्या मुलीची आठवण ही आपसूक होते आणि ती मुलगी आहे ॲन फ्रँक। ज्याने कोणी ते पुस्तक वाचलं असेल तर त्यांच्या कदाचित ते लक्षात येईल आणि ती कुठेतरी याच्याशी रिलेटेड, ॲम्स्टरडॅम या शहराशी रिलेटेड आहे। आणि ज्या वेळेला आपण ही क्रूज करतो त्यावेळेला त्याचा उल्लेख हा आवर्जून तिथे होतो। एका छोट्याशा कॅनल मधनं ज्या वेळेला तुम्ही फिरता, तुमच्या आजूबाजूला असलेली ही जी काही टुमदार घरं आहेत, जेव्हा तुम्ही ती कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की ती घरं जी आहेत ती जरा थोडीशी झुकलेली दिसतात। मग त्याचं कारण काय बरं असावं? त्याचबरोबर त्या ठिकाणी एक वेगळाच आपण असं म्हणू की कायदा केला होता, की एक असा फर्मान काढला होता, की तुमची घराची दारं छोटी असली पाहिजे आणि तुमच्या खिडक्या मोठ्या असल्या पाहिजेत। मग त्याचं कारण काय बरं असेल? तर ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला त्या टूरवरती नक्की मिळतील। पण ही जेव्हा कॅनल क्रूज करतो त्यावेळेला आपल्याला त्या शहराचं एक वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळू शकतं। तर अशा पद्धतीने आपण ह्या ॲम्स्टरडॅममध्ये कॅनल क्रूज करतो आणि तिथे जगप्रसिद्ध असलेले चीज अँड क्लॉग या एका ठिकाणाला व्हिजिट करतो। नेदरलँड या देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न कशाचं असेल डेअरी प्रॉडक्ट्स मध्ये, तर ते आहे चीज। वेगवेगळ्या प्रकारची चीज तुम्हाला या ठिकाणी मिळतील आणि ते खरोखरच उत्कृष्ट क्वालिटीची तुम्हाला मिळतील। आणि क्लॉग जे आहे, लाकडी बूट, नेदरलँडमध्ये असलेले जे शेतकरी आहेत तर ते लाकडी बुटाचा वापर करून शेतात शेती करत असतात आणि तर ते कशासाठी, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी समजतील। तर हे चीज अँड क्लॉग अशा एका ठिकाणाला आपण त्या ठिकाणी विजिट करतो आणि त्यानंतर उसके बाद अपना अगला देश आता है जर्मनी। जर्मनी जब हम जाएंगे तब हम
दो सिटीज वहां पर विजिट करेंगे, एक तो रुडेशाइम और दूसरा कलोन। तो पहला हम विजिट करेंगे ये कलोन। आपको जो दो टॉवर दिख रहे हैं, अ, ऐसे समझिए कि सबसे पुराने भी है, और ये कैथेड्रल को बनाने में ही इतना समय लगा है। अप्रोक्सीमेटली मैं आपको बोलूं कि 600 साल ये टावर बनाने में लगे। मतलब 1200 साल में वो शुरू हुआ और 1800 में वो खत्म हुआ, तो अप्रोक्सीमेटली 600 साल ये बनाने में लगे। और ऐसे कहा जाता है कि इसका मेंटेनेंस, मतलब जब तक ये दुनिया का अंत होगा तब तक इसका मेंटेनेंस चलता ही रहेगा। मतलब ऐसे तो मजे में कहा जाता है, लेकिन ये कोलोन कैथेड्रल ही एक बहुत ही खूबसूरत नजारा वो कोलोन का देता है। जैसे ही हम कोलोन शहर में एंटर करेंगे तो ये टावर दिखने शुरू हो जाते हैं, और अपनी क्यूरियोसिटी हो जाती है कि अरे यार वो दो टावर क्या रहेंगे, हम जाएंगे वहां। तो यस, हम डेफिनेटली वहां पर जा रहे हैं आणि आपण ते कॅथेड्रल जे आहे ते आपण त्या ठिकाणी पाहतो। युदी कलोन नावाचा एक अतिशय सुंदर परफ्यूम सुद्धा त्या ठिकाणी मिळतो। ज्यांना कोणाला ट्राय करायचं असेल तर ते नक्की तिथे ट्राय करू शकता। तर अशा पद्धतीने हे कलोन कॅथेड्रल आपण त्या ठिकाणी पाहतो आणि तिथून आपला पुढचा प्रवास सुरू होतो, तो या रुडेशाईमच्या दिशेने। रुडेशाईम हे अतिशय सुंदर गाव। मगाशी अमेय सर ज्या वेळेला तुम्हाला हे सांगत होते, त्यावेळेला आपल्याला युरोप अनुभवायचा असेल तर ज्या वेळेला तुम्ही अशा गावांना व्हिजिट करता त्यावेळेला तुम्हाला खरा युरोप समजतो। तुम्ही कल्पना करा, तुम्ही या गावामधनं फिरता आहात, या रस्त्यांवरनं फिरता आहात, आणि त्या रस्त्यांवरनं फिरत असताना तुम्हाला ती नदी दिसते आहे, ती घरं दिसत आहेत, तुम्हाला ते द्राक्षांचे मळे दिसते आहात, आणि ह्या सगळ्यांचा अनुभव घेत घेत तुम्ही त्या गावातनं फिरता, त्यावेळेला तुम्हाला त्याचा एक खरा आनंद मिळतो। आणि हा आनंद दाखवण्यासाठी म्हणून मुद्दाम आपण ती जागा या ठिकाणी इन्क्लूड केलेली आहे। या जागेचं नाव आहे रुडेशाईम। असं म्हणा की आपल्या या पूर्ण प्रोग्राम मधला हा जे यूएसपी आहेत त्यातला हा एक यूएसपी आपण म्हणू शकतो, की आपण अशा गावाला व्हिजिट करतो की जनरली त्या कोणी गोष्टी करत नाही। खरा युरोप बघण्याचा, अनुभवायचा, जगायचा कुठे, तर जेव्हा युरोपच्या अशा कंट्री साइडना जेव्हा तुम्ही व्हिजिट करता त्यावेळेला तुम्हाला तो पाहायला मिळतो। अशा पद्धतीने आपण त्या रुडेशाईमला व्हिजिट करतो। रुडेशाईमला जेव्हा आपण जातो त्यावेळेला तिथे आपल्याला हा स्टॅच्यू ऑफ जर्मेनिया आपण बघणार आहोत। एका टेकडी, उंच टेकडीवर जेव्हा आपण जातो त्यावेळेला आपल्याला तिथूनही पूर्ण रुडेशाईमचं जे काही दृश्य दिसतं ते अतिशय सुंदर। जब हम इस स्टैच्यू ऑफ जर्मेनिया में जाएंगे, वहां से भी हमें ये पूरा रोडेशाइम का सीन एक अ- मतलब मैं कहूं कि आपकी अब मंत्रमुग्ध हो जाओगे जब हम वहां पर देखेंगे। पूरा आपके सामने पहाड़ है, ऊपर से नदी जा रही है, और वहां पर जो अच्छे अच्छे छोटे छोटे वहां पर जो घर हम देखेंगे, तो एक अपना यूनिकनेस जो है वहां पर वो बयां करता है। तो हम ये स्टैच्यू ऑफ जर्मेनिया वहां पर विजिट करेंगे, हम देखेंगे, यहाँ पर आप अच्छे से फोटोग्राफी कर सकते हैं। तो ये देखने के बाद हम प्रोसीड करते हैं ब्लॅक फॉरेस्ट रीजन। तुम्ही बघता आहात की आपण बसमध्ये आहोत आणि आपल्या आजूबाजूला ही सगळी झाडं आहेत, आणि त्या झाडांच्या मधनच गेलेला हा जो काही सुंदर रस्ता, त्या रस्त्यांमधनं आपण जाताना ही जी काही वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपल्याला दिसतात, ती आपण असं म्हणतो पाईन्सची झाडं, फरची झाडं, स्प्रूसची झाडं, आणि या झाडांवरती एक वेगवेगळ्या त्या छटा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि ब्लॅक फॉरेस्ट हे अतिशय घनदाट जंगल, आणि त्या जंगलमध्ये आपल्या एक वेगळा अनुभव असलेली ती ड्रुब्बा, कुकू क्लॉक। ड्रुब्बा या फॅमिलीने तयार केलेली ही विशिष्ट प्रकारची घड्याळ येथे जेव्हा आपण व्हिजिट करतो त्यावेळेला एक चिमुकला पक्षी बाहेर येऊन आवाज करतो, आणि आपल्याला एक वेगळंच त्याचा अनुभव मिळतो। एका लाकडामध्ये अतिशय सुंदर कोरीव काम केलेली ही वेगवेगळ्या प्रकारची घड्याळ आहेत। ती घड्याळ आपल्याला पाहायला मिळतात, आणि अर्थातच ज्यांना कोणाला घ्यायची असतील तर ती घेऊ शकतात। या घड्याळाचं वैशिष्ट्य असं आहे की दोन प्रकारची असतात। एक तर आपलं नॉर्मल बॅटरी वापरून ते घड्याळ असतं, आणि दुसरं म्हणजे त्यांचं पारंपरिक लोलक लागलेलं असतं, आणि त्या
दर तासाला तो एक चिमुकला पक्षी बाहेर येऊन आवाज करतो आणि एक मंजूळ आवाज जेव्हा आपल्या कानी येतो त्यावेळेला खरोखरच खूप सुंदर आपल्याला ते वाटतं. तर असं ते कुकू क्लॉक व्हिजिट करतो आहोत आणि त्यानंतर मग आपला पुढचा प्रवास सुरू होतो तो स्वित्झर्लंड या दिशेने. सर्वांचं स्वप्न असतं की आपण एकदा तरी या देशात गेलं पाहिजे. स्वित्झर्लंड नाव आल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात आणि एक संपन्न देश आपण ज्याला म्हणू शकतो. ज्या देशाला निसर्ग हा भरभरून दिलेला आहे. कुठल्याही शहरात तुम्ही जेव्हा व्हिजिट करता त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त निसर्गच येतो. पण त्या देशाने आपली स्वतःची ओळख करून देत असताना हा राईन फॉल जेव्हा आपण व्हिजिट करतो त्यावेळेला तुमच्या स्क्रीनवरती जे दिसतं आहे तो राईन फॉल आपण व्हिजिट करताना हा जो रॉक आहे त्या रॉकवरती आपण जातो. तुम्हाला ती बोट त्यावरती दिसते आहे. आपण बोटीत बसून त्या समोरच्या रॉकवरती जातो आणि तिथून तुम्हाला त्या राईन फॉलचा नजारा दिसतो. तुम्ही फक्त ह्या गोष्टींची कल्पना करा. ती कल्पना सुद्धा आपल्याला एक सुखद अनुभव देऊन जातो. ते पाण्याचे तुषार ज्यावेळेला आपल्या अंगावरती येतात त्यावेळेला आपल्याला खरोखरच त्याची एक अजून एक लहर आपल्याला त्या गोष्टीची येते आणि हे आपण जेव्हा अनुभवतो प्रत्यक्षात त्यावेळेला खूप छान वाटतं. तर असं राईन फॉल आपण व्हिजिट करतो आहोत आणि पुढचा आपण महत्वाचा टप्पा तो म्हणजे माउंट टिटलिस. अशा पद्धतीची ही केबल कार. या केबल कार मधनं बसून आपण त्या माउंट टिटलिसला जातो. साधारण एक 10,000 फुटावरती असलेलं हे माउंट टिटलिस या केबल कार मधनं जाताना त्या धुक्यांमधनं जाताना त्या पर्वतावरती ती केबल कार जाताना खाली बघितल्यानंतर आपल्याला याच्या काही छोट्या छोट्या गायी दिसतात ज्यांच्या गळ्यामध्ये कावबेल असते आणि त्यांचा येणारा जो काय तो किणकिणी किणकिणी आवाज आहे तो ऐकताना सुद्धा आपल्याला अतिशय सुंदर वाटतो. तर अशा पद्धतीने आपण त्या माउंट टिटलिसला व्हिजिट करतो आणि त्यानंतरचा आपला महत्वाचा टप्पा हा म्हणजे हा क्लिफ वॉक. ज्या वेळेला आपण त्या माउंट टिटलिसला पोहोचतो पोहोचल्यानंतर आपल्याला 2 टेकड्यांवरती जो काही ब्रिज बांधलेला आहे त्या ब्रिजवरनं चालताना एक आपल्याला थरारक अनुभव सुद्धा येतो. तो चालताना जेव्हा थोडासा हलतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक भीती निर्माण होते पण तरीही तितकाच सुरक्षित हा क्लिफ वॉक करतो आणि जेव्हा तो बघून येतो त्यावेळेला आपल्याला वाटतं अरे काय म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने पर्यटकांना अनुभव चांगल्या पद्धतीने देता यावा किती कल्पना त्यामध्ये त्यांनी साकारलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मग आपण ज्या वेळेला या माउंट टिटलिस कडे येतो वरती पोहोचतो त्यावेळेला आईस फ्लायर जे आहे ते आपण अनुभवतो. तुम्ही बघता आहात ही वेगळ्या प्रकारची जी केबल कार आहे ज्यामध्ये आपण बसतो आणि ती केबल कार तुम्हाला वरून खाली घेऊन जाते आणि परत आपल्याला त्या वरती आणून सोडते. तो जो काही राऊंड आपण घेतो त्यावेळेला आपल्याला त्या बर्फाच्छादित तुमच्या आजूबाजूला पसरलेला जो काही बर्फ आहे तो सर्वत्र तुम्हाला त्या ठिकाणी फिरत असताना या केबल कार मधनं तुम्हाला एक खरोखरच खूप चांगला अनुभव देऊन जातो. तर हे आईस फ्लायर आपण त्या ठिकाणी अनुभवणार आहोत आणि त्यानंतर जेव्हा आपण लुसन या शहराकडे येतो तेथे आपल्याला तुमच्या समोर असलेला हा जो एक ब्रिज छोटासा तुम्हाला लांबलचक दिसतो आहोत त्याला कॅपलब्रुक ब्रिज असं म्हणतात. तर त्या ब्रिज वरती सुद्धा तुम्हाला आपल्याला फेरफटका मारता येतो. अतिशय जुना असलेला हा जो काही ब्रिज आहे या ब्रिजचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा तुम्ही या ब्रिजवरनं जाता त्यावेळेला त्या विशिष्ट प्रकारचे त्या ठिकाणी चित्रण केलेलं आहे आणि प्रत्येक चित्र हे एक वेगळी माहिती एक वेगळा इतिहास सांगून जातो. त्या शहरातला आपण असं म्हणूया की तो सगळ्यात जुना असा हा ब्रिज आपण बघतो. त्यानंतर त्याच शहरामध्ये असलेलं हे लुसन मधलं लायन मॉन्युमेंट. या मॉन्युमेंटकडे बघताना आपण जेव्हा तुम्ही अगदी निरखून बघाल तर त्या सिंहाच्या पोटामध्ये तो जो काही खंजीर खुपसलेला आहे आणि त्या दुःखी अवस्थेमध्ये असलेला जो काही लायन आपल्याला तिथे दिसतोय तर त्या दगडामध्ये एकाच दगडामध्ये हा कोरलेला त्या सिंहाचे हावभाव जेव्हा तुम्ही बघता त्यावेळेला आपण कल्पना करतो की दगडात ते हावभाव कसे कोरले असेल त्या व्यक्तीने आणि ती जागा अशी आहे की त्या जागेला तिथे उभं राहणं आणि त्या जागेत ते कोरणं हेच एक मोठं भव्य दिव्य त्याला एक आश्चर्य आपण म्हणू शकतो आणि त्यात
दगडात त्या सिंहाचे हावभाव ते सुद्धा दुःखी, त्याचं एक वेगळं एक इतिहास आहे, त्याची एक वेगळी रंजक गोष्ट आहे. तर ती आपल्याला तिथे गेल्यानंतर कळेलच. तर हे लायन मॉन्युमेंट आपण त्या ठिकाणी पाहतो आणि त्यानंतर महत्वाचं येतं ते म्हणजे हे युंगफ्राऊ, टॉप ऑफ द युरोप. प्रत्येक जण युरोपला जाऊन आल्यानंतर टॉप ऑफ द युरोप या ठिकाणी युंगफ्राऊला व्हिजिट करतच करतं. तर तिथे आपल्याला या दोन प्रकारचा अनुभव घेता येणार आहे. एक तर केबल कार आणि दुसरं बाय ट्रेन. ती ट्रेन ज्या वेळेला त्या माउंटन्स मधनं जाते त्यावेळेला आपल्याला खूप छान निसर्ग पाहायला मिळतो आणि वरती जेव्हा आपण त्या ठिकाणी पोहोचतो त्यावेळेला आपल्याला अशा या आईस पॅलेस मधनं आपल्याला जाता येतं, त्या स्पिंक्स मधनं आपल्याला जाता येतं. जगातली सगळ्यात फास्टेस्ट लिफ्ट मधनं आपण गेल्यानंतर त्या मोठ्या ओपन एअर मध्ये येतो आणि आपण जी फोटोग्राफी करतो, तो हा सुद्धा एक विलक्षण अनुभव तुमच्यासाठी असणार आहे. तुम्ही बघत असलेली समोर ती जी ट्रेन आहे, तर त्या अशा ट्रेन मधनं आपण प्रवास करतो आणि युंगफ्राऊला पोहोचतो. तर हे युंगफ्राऊ आपण बघणार आहोत आणि त्यानंतर येताना आपण व्हिजिट करतो ते म्हणजे इंटरलाकेन. इंटरलाकन इटसेल्फ ते एक लँडलॉक, आपण असं म्हणू की ते एक शहर आहे, एक छोटस गाव आपण म्हणू शकतो. परत एकदा की अशा गावांना व्हिजिट करणं हे खरोखरच एक आपल्यासाठी पर्वणी असते. अशा शहरांमधनं अशा गावांमधनं फिरत असताना आपल्याला तो जो काही अनुभव येतो, तो जो काही फील येतो तो खूप वेगळा असतो. आणि आपल्या समोर असलेला तो जो काही स्टॅच्यू आहे, हा स्टॅच्यू इथे का बरं त्यांनी उभा केला असावा? कारण आपण सगळ्यांनी पाहत असलेला म्हणजे तुम्ही सर्वांनी तो पिक्चर बघितला असेलच, DDLJ. तर या शहरामध्ये ज्या वेळेला त्याची शूटिंग झाली तर तेव्हापासून ते शहर जे आहे ते अतिशय जास्त ओळखलं जाऊ लागलं आणि एक त्यांना श्रद्धांजली म्हणून आपण असं म्हणूया की त्यांना एक मानचित्र त्यांचं तिकडे ते उभं केलेलं आहे. यशराज त्यांचा तो स्टॅच्यू, तो अर्थातच आपण तिथे जातो त्यावेळेला तुम्हाला तो पाहायला मिळतो. तर अशा या इंटरलाकन शहराला आपण व्हिजिट करतो, त्या ठिकाणी आपण फेरफटका मारतो आणि तिथून आपण पुढे जातो ते म्हणजे लेक ब्रियन क्रूज. ही आपली क्रूज असणार आहे आणि तुम्ही कल्पना करा, तुम्ही त्या बोटीत बसलेला आहात आणि तुमच्या आजूबाजूला हा हा निसर्ग तुम्हाला पाहायला मिळतो. डोंगरांवरनं पडणारे ते धबधबे, डोंगरांवरती असलेला तो बर्फ, सुंदर फुलं, ती झाडं, त्या झाडांच्या वेगवेगळ्या छटा, हे निसर्ग जेव्हा आपण त्या ठिकाणी अनुभवतो त्यावेळेला खरोखरच आपल्याला अतिशय सुंदर वाटतं. आणि हाच अनुभव घेण्यासाठी आपण लेक ब्रियन्स, जे जनरली कोणी करत नाहीत. मी मगाशी एक उल्लेख केला की एक यूएसपी आहे, हमारा एक यूएसपी है कि जैसे हम रुडेशाइम, रुडेशाइम ये एक विलेज हम विजिट किया, वो एक यूएसपी था। और दूसरा यूएसपी ये है कि ये लेक ब्रियंस, ये लेक ब्रियंस में हम जब क्रूज करते हैं तो इसका एक अलग ही मजा है, अलग ही सौंदर्य, अलग ही निसर्ग आपण को वहां पर देखने मिलता है. आणि हे जेव्हा आपण त्या ठिकाणी अनुभवतो त्यावेळेला आपला या पूर्ण टूर मधला हा दुसरा यूएसपी आपण म्हणू शकतो. हे सर्व झाल्यानंतर पुढचा प्रवास आपला सुरू होतो तो म्हणजे लिक्टेनस्टाइन. जगातल्या सगळ्यात छोट्या देशांपैकी हा देश, अतिशय छोटा. स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया यांच्यामध्ये आपण असं म्हणू की तो अडकलेला आहे किंवा त्यांच्या बाजूने तो मध्ये आता स्वतःची ओळख निर्माण केलेला हा देश आहे. पण तो सगळ्यात श्रीमंत देश आहे असंही समजलं जातं किंवा आहेच, समजलं जात नाही तर ते आहेच. आणि त्या देशाची राजधानी म्हणजे वडूज. वडूज या शहरामध्ये जेव्हा आपण अशा एखाद्या टॉय ट्रेन मधनं फिरतो, अतिशय छोट्याशा या शहरामध्ये फिरत असताना या टॉय ट्रेन मधनं आपल्याला त्या ठिकाणी असलेला जो काही किल्ला आहे त्या अ, त्या शहराची जी असलेली एक वेगळी धाटणी जी आहे ती आपल्याला अनुभवायला मिळते. प्रत्येकाने आपापला एक इतिहास जपलेला आहे, प्रत्येकाने आपापला एक संस्कृती आपापली जपलेली आहे. आणि प्रत्येक शहरांना जेव्हा आपण हे व्हिजिट करतो त्यावेळेला ते आपल्याला अनुभवायला मिळते. साधारण एक अर्ध्या तासाची ती राईड असते आणि त्या अर्ध्या तासामध्ये आपण ते पूर्ण शहर जे आहे ते बघून होतो. विशेष आपण असं म्हणू की
या देशाला या देशाची लोकसंख्या मुळातच खूप कमी आहे आणि इतक्या कमी लोकसंख्येचं असलेलं शहर हा देश सुद्धा आज अतिशय श्रीमंत म्हणून सुद्धा समजलं जातं. तर अशा या देशाला सुद्धा आपण व्हिजिट करतो. त्यानंतर आपला पुढचा प्रवास सुरू होतो तो म्हणजे ऑस्ट्रिया. ऑस्ट्रिया या देशामध्ये आपण इन्सब्रुक, साल्झबर्ग आणि व्हिएन्ना अशा या महत्वाच्या शहरांना व्हिजिट करतो. हे जे काही शहरं आहेत, या शहरांनी सुद्धा आपापला जो काही इतिहास किंवा आपण आपली ओळख जी आहे ती वॅटन्स या शहरामध्ये असलेल्या या मानवी चेहरा तुम्हाला जो काही दिसतो आहे त्याचे डोळे जे आहेत ते जेम्सनी आहेत, सोरोस्की क्रिस्टल्स पासून बनवलेले आहेत आणि त्यांच्या मुखातनं पडणारं हे जे काही पाणी आहे हे एक वेगळं आपल्याला त्या ठिकाणी प्रदर्शन घडवतं. या सोरोस्की क्रिस्टल गॅलरीला आपण व्हिजिट करतो. अर्थातच ज्यांना कोणाला इथे शॉपिंग करायची असेल जेम्सच्या रिलेटेड, क्रिस्टल्सच्या रिलेटेड, सोरोस्की क्रिस्टल्स हे जगविख्यात एक मोठा ब्रँड आहे आणि एक एक आपण असं म्हणू की एक स्टँडर्ड समजलं जातं त्या क्रिस्टल्सच्या बाबतीमध्ये. तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर ते क्रिस्टल्स तुम्ही घेऊ शकतात. एक वेगळं प्रदर्शन त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि जेव्हा त्या प्रदर्शनांमधनं फिरता त्यावेळेला त्या क्रिस्टल्स पासून बनवलेली पक्षी असतील किंवा काही एखादी मॉन्युमेंट बनवलेलं असेल तर ते वेगवेगळ्या रंगांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर ते आपण सोरोस्की क्रिस्टल्स व्हिजिट करतो आहोत आणि त्यानंतर इन्सब्रुक या शहरामध्ये ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे हे गोल्डन रूफ. गोल्डन रूफ आपण तो एक महत्वाचा एक असं म्हणू की तो एक गॅलरी आहे की जिथून राजा जो आहे तो त्या प्रजेला संबोधन करायचा आणि त्याच्यासाठी म्हणून तो फेमस झालेला तो गोल्डन रूफ आहे इन्सब्रुक मधलं, तर ते आपण त्या ठिकाणी व्हिजिट करतो आणि आपल्या पूर्ण टूर मधलं तिसरं महत्वाचा USP तो म्हणजे हालस्टॅट सॉल्ट माइन. अशा या सुंदर फॅनिक्युलर मधनं जेव्हा आपण जातो त्यावेळेला या सॉल्ट माइन मध्ये जातो. ही सॉल्ट माइन जी आहे ती जगातली सगळ्यात जुनी सॉल्ट माइन समजली जाते आणि अशा प्रकारचा सुद्धा एक वेगळा थरार आपल्याला मिळतो की त्या लाकडावरती बसून आपण खाली घसरून जेव्हा जातो त्यावेळेला अजून आतमध्ये जेव्हा जाताना त्यावेळी ते मायनिंग कसं करत असतील त्याचं एक प्रात्यक्षिक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि जेव्हा आपण या हालस्टॅटला जातो त्यावेळेला तिथून आपल्याला त्या शहराचा अतिशय सुंदर नजारा पाहायला मिळतो. मी जसं म्हणालो किंवा मगाशी आम्या सरांनी जसं उल्लेख केला की युरोप जर तुम्हाला बघायचा असेल तर अशा जागांना व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही अशा जागा व्हिजिट करता त्यावेळेला तुम्हाला खरा युरोप काय आहे तो तुम्हाला अनुभवता येतो आणि ते आपण राखण्यासाठी ती मजा देण्यासाठी आपण अशा जागा निवडलेल्या आहेत की त्या जनरली कोणी करत नाहीत आणि हे जेव्हा आपण अगदी अ, पक्क्या रीतीने सांगतो की नक्की तुम्हाला जर हा युरोप बघायचा असेल तर अशा जागांना व्हिजिट करणं आहे. त्यानंतर आपण येतो ते म्हणजे साल्झबर्ग. साल्झबर्ग अर्थातच एक म्युझिकचं माहेरघर म्हणून समजलं जातं. मोझार्ट हे जे काही आपण नाव ऐकलं असेल तर जे संगीत क्षेत्राच्या रिलेटेड जे आहेत त्यांना ती गोष्ट माहिती असेल की वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी स्वतःचं कंपोजिशन तयार केलं आणि साल्झबर्ग ही एक म्युझिक रिलेटेड युनिव्हर्सिटीच समजली जाते. अनेक युनिव्हर्सिटी पैकी जगामध्ये जे काही म्युझिक रिलेटेड आहेत त्याचं आपण असं म्हणू की ते हेडक्वार्टर असावं. कारण म्युझिकचा जन्म ज्या ठिकाणी झाला, मोझार्टचा जन्म ज्या ठिकाणी झाला, अशा शहराला आपण व्हिजिट करतो आणि त्या शहरांमधनं आपण फेरफटका मारतो. हे अतिशय सुंदर गार्डन, मिराबेल गार्डन आपण ज्याला म्हणतो, तर त्या गार्डन मध्ये सुद्धा आपण व्हिजिट करतो. ते गार्डन पाहतो, अनुभवतो. अतिशय सुंदर गार्डन आहे. तर ते आपण त्या ठिकाणी बघतो. त्या गार्डन मध्ये असलेला हा जो काही फाउंटन आहे तो फाउंटन सुद्धा आपण बघतो. त्या गार्डन मध्ये फिरत असताना ज्यांनी कोणी समजा जर तो लाईट अँड साऊंड शो बघितला असेल किंवा तो मूव्ही बघितली असेल तर त्याचं जे काही चित्रीकरण झालेलं आहे तर ते या ठिकाणी. तर अशा पद्धतीने आपण हे साल्झबर्ग सिटी टूर करतो त्यावेळेला आपल्याला त्या 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 गावाची, त्या शहराची, त्या
जागेचा इतिहास आपल्याला चालता चालता स्वतःच बोलता करतो. प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी एक वेगळं सांगण्याचा प्रयत्न करते. अशा पद्धतीने साल्झबर्ग झाल्यानंतर आपण व्हिएन्नाला जेव्हा येतो, त्यावेळेला हा शॉनब्रून पॅलेस जो आहे, तो शॉनब्रून पॅलेस आपण त्या ठिकाणी बघतो. एक लॅविश इम्पिरियल रेसिडेन्स आपण समजलं जातं आणि एक समर पॅलेस म्हणून त्याची ओळख असलेला हा जो पॅलेस आहे, तो पॅलेस आपण व्हिजिट करतो आणि व्हिएन्नामध्येच असलेलं हे सेंट स्टीफन कॅथेड्रल. तुमच्या समोर असलेलं जे चित्र आहे, ते गॉथिक स्ट्रक्चर मधलं असलेलं हे सेंट स्टीफन कॅथेड्रल आपण त्या व्हिएन्ना या शहरामध्ये व्हिजिट करतो, पाहतो आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपला पुढचा टप्पा येतो ते म्हणजे झेक रिपब्लिक. या देशामध्ये आपण प्राग या शहराला व्हिजिट करणार आहोत. आपल्या पूर्ण टूर मधला हा मला वाटतं चौथा USP असेल. जनरली प्रत्येक जण एक USP ठेवतो, पण आपण आपल्या टूरमध्ये असे अनेक USP ठेवलेले आहेत की जे जनरली तुम्हाला कुठेही कंपॅरिझनला मिळणार नाहीत. आणि हे तर मी नक्की छाती ठोकून सांगू शकतो की हे प्राग या शहराला व्हिजिट करत असताना प्राग हे एक वेगळं टच असलेला मी म्हणू शकेन की जिथे तुम्हाला थोडंसं रोमन कल्चर पाहायला मिळेल किंवा त्या धाटणीची घरं तुम्हाला पाहायला मिळतील. एक वेगळं स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने तिथे जेव्हा आपण व्हिजिट करतो त्यावेळेला ते कुर्मलाव जे गाव आहे, त्या गावांमधनं त्या छोट्या-छोट्या रस्त्यांमधनं जेव्हा आपण फिरतो, त्यावेळेला आपल्याला त्या शहराची भव्यता, दिव्यता आणि सौंदर्य या एकत्रित गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. प्राग, पुन्हा एकदा, तिथे जो पॅलेस आहे, तो असं म्हणतात की तो सेकंड लार्जेस्ट कॅसल कॉम्प्लेक्स इन द कंट्री. तर अशा कॅसलला जेव्हा आपण व्हिजिट करतो, म्हणजे तुम्ही जर आतापर्यंत या सगळ्या गोष्टी बघितल्या असाल, तर आपण प्रत्येक अंगांना व्हिजिट केलेलं आहे. आपण माउंटन्सला व्हिजिट केलेलं आहे, आपण पॅलेसला व्हिजिट केलेलं आहे, आपण निसर्गाला व्हिजिट करतो आहोत, आपण क्रूजला व्हिजिट करतो आहोत, आपण पॅलेसेस आणि या कॅथेड्रल्सला सुद्धा व्हिजिट करतो आहोत. तर युरोपमध्ये असलेल्या या सर्व ज्या काही वेगवेगळ्या छटा आहेत, त्या सगळ्यांना आपण व्हिजिट करतो आहोत. या ठिकाणी ती जी काही बांधणी आपण म्हणतो की ती कशा कशा प्रकारची असते, तर ती गॉथिक प्रकारची असते, ती रेनेसन्स प्रकारची असते आणि प्रत्येक बिल्डिंग जी आहे ती आपलं वैयक्तिक इतिहास त्या ठिकाणी सांगत असतं. तर अशा शहरांना जेव्हा आपण व्हिजिट करतो त्यावेळेला आपल्याला त्याची भव्यता नक्कीच कळते. जेव्हा आपण हे शहर जेव्हा पाहतो त्यावेळेला आपण या चार्ल्स ब्रिजला व्हिजिट करतो. असं म्हणतात की त्यावेळचा त्या शतकातील गॉथिक द मोस्ट फेमस लँडमार्क आपण असं म्हणू. त्या शहरातला द मोस्ट फेमस लँडमार्क आहे आणि तो ब्रिज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ह्या सर्व गोष्टी करत असताना आपण ज्या वेळेला त्या क्रूज वरती असतो, तो वाल्तावर रिव्हर क्रूज जेव्हा आपण करतो, ते ही एक 5वं USP आपण असं म्हणू की ती असणार आहे तुमच्यासाठी एक स्पेशल सरप्राईज असेल, की जी तुम्ही या शहरांमधनं ही क्रूज करत असताना ते एक एक वेगळं अनुभव तुम्हाला देऊन जाणारी ती क्रूज असेल. त्याचं काय गुपित आहे हे मी आता डिक्लेअर करत नाही. नक्कीच ते तुम्हाला कळेलच. पण अशा प्रकारची ही क्रूज जी आहे ती आपण या शहरांमध्ये करत आहोत. तर अशा पद्धतीने आपण ही 13 रात्र 14 दिवसांच्या या टूरमध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टींना आपण बघत ही आपली टूर जी आहे ती पूर्ण करत आहोत. तर आपली एकंदरीत ही 13 रात्र 14 दिवसांची ग्रँड युरोप जी टूर आहे त्याची तारीख असणार आहे 29 मे ते 11 जून. यामध्ये आपण हॉटेल स्टे कशा कशा पद्धतीने करणार आहोत, तर पॅरिसमध्ये 2 रात्र, एम्स्टरडॅम मध्ये 2 रात्र, रुडेशाईम मध्ये 1 रात्र, स्वित्झर्लंडला 3 रात्र, साल्झबर्गला 2 रात्र, प्रागला 2 रात्र आणि व्हिएन्नाला 1 रात्र. आता हे जे काही स्टेज तुम्ही बघितले त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की एकंदरीत या टूरचा पेस काय असेल, त्याचा स्पीड काय असेल. तुम्ही जर ही
कोणाबरोबरही कंपॅरिझन करायला घेतलं तर मॅक्झिमम तुम्हाला जे स्टेज असतात ते एका नाईटचे, एका रात्रीचे स्टे असतात. त्यामुळे एका शहरात गेलात, राहिलात, दुसऱ्या दिवशी निघालात, दुसरीकडे गेलात. मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ती जागा, ते शहर, तो देश तुम्ही खऱ्या पद्धतीने अनुभवलाय का? तर ह्याच गोष्टींची आपण एक लक्षात घेतल्यानंतर आपण प्रत्येक शहरांमध्ये 2-2 रात्रींचं वास्तव्य घेतलेलं आहे. आणि हे घेतल्यानंतरही आपण मॅक्झिमम साईट सीन जे आहे, जे मस्ट डू साईट सीन आहे, ते आपण इन्क्लूड केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला त्या युरोपच्या कंट्री साइट्सना सुद्धा आपण व्हिजिट करतो आहोत. मी जसं किंवा मगाशी अमेय सरांनी सांगितलं, की युरोप कसा बघितला पाहिजे, तर तो अशा पद्धतीने बघितला पाहिजे, की फक्त जाऊन आलो हे स्टॅम्पिंग न करता, मी युरोप जगून आलो, असं तुम्ही जेव्हा लोकांना सांगाल, त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने युरोप बघितला असं आपण म्हणू शकतो. तर पुढचा टप्पा येतो ते म्हणजे आपली ही टूर कॉस्ट किती असणार आहे. अर्थातच ती आपली पर पर्सन 3,67,000 ही याची टूर कॉस्ट असणार आहे. प्लस जीएसटी आणि टीसीएस ह्या सर्व गोष्टी आपल्या ऍड ऑन तर होतीलच. आणि ह्या सर्व पूर्ण टूर मध्ये आपलं इन्क्लुजन्स काय काय असणार आहे. ही जी काही टूर कॉस्ट तुम्ही या ठिकाणी बघता आहात त्यामध्ये एअरफेअर इन्क्लूड केलेला आहे, हॉटेल स्टे इन्क्लूड केलेला आहे, विजा फीज इन्क्लूड केलेला आहे. त्याचबरोबर हे पूर्ण 14 दिवस आपण जे काही फिरणार आहोत त्या बसचा प्रवास त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. जे साईट सीन आपण आता समोर बघितलं, ज्या ज्या साईट सीनला आपण आतमध्ये एंटर करतो आहोत त्या सर्व एंट्री फीज त्यामध्ये एंटर केलेल्या आहेत, इन्क्लूड केलेल्या आहेत. सर्व जेवण आपण ह्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये घेत असतो. युरोप टूर करत असताना काय काय गोष्टी कराव्या लागतात हे मी नंतर तुम्हाला सांगेन. पहिल्यांदा मी हे इन्क्लुजन्स तुम्हाला क्लिअर करून घेतो. तर ते मील्स इन्क्लूड केलेले आहेत, टिप्स इन्क्लूड केलेल्या आहेत, गाईड, ड्रायव्हर, रेस्टॉरंट्स यांना जे द्यावे लागणारे ज्या टिप्स आहेत तर त्या टिप्स इन्क्लूड केलेल्या आहेत. आणि तुमच्या सर्वांची काळजी घेणारा तुमचा हक्काचा मनमिळावू अनुभवी सहल संचालक त्याची सर्व्हिस सुद्धा यामध्ये इन्क्लूड केलेली आहे. शिवाय तुमचा इन्शुरन्स वयाच्या 60व्या वर्षापर्यंतचा इन्शुरन्स आहे तो इन्शुरन्स सुद्धा यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. तर ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या या टूर कॉस्ट मध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर मी असं नक्की म्हणेन की एकदा का तुम्ही ही अमाऊंट भरली की पुढची जबाबदारी जी आहे ती आम्ही स्वीकारतो, तुम्ही फक्त या आणि युरोप बघा, एवढंच फक्त काय ते राहतं. एकंदरीत युरोप कसा बघावा हे ज्या वेळेला अमेय सर सांगत होते आणि त्या एकंदरीत टूरचा पेस कसा असावा ज्याबद्दल सुद्धा अमेय सर जेव्हा सांगत होते त्याबद्दल मी तुम्हाला एक अजून पुढे ऍड ऑन असं करेन की खरोखरच इतके वर्ष जेव्हा युरोप बघतो, युरोप फिरला त्यावेळेला आपल्याला असं जाणवलं, कुठेतरी ती गोष्ट अशी जाणवली की नाही कुठेतरी काहीतरी चुकतंय. इतकं सगळ्या करून झाल्यानंतर जेव्हा ती व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचते त्यावेळेला नुसतं जायचं, काही तास थांबायचं आणि पुढे जायचं, जायचं, काही तास थांबायचं आणि पुढे जायचं, अशा पद्धतीने युरोप दाखवणं हे खरोखरच आपण त्याला न्याय देतोय का? आपण आपल्या मनातला असलेला युरोप आपण खरंच त्या पद्धतीने बघतो आहोत का? आपण राहत असलेली हॉटेल्स ती तशा दर्जाची आहेत का? आपण 14 दिवस बसमध्ये फिरणार आहोत. या 100% जवळजवळ 70% आपण बसमध्ये फिरणार आहोत. तर ती बस त्या दर्जाची आहे का? ह्या सर्व गोष्टी सुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. काही वेळेला म्हणजे कदाचित तुम्हाला काही जण ह्या गोष्टी सांगणार नाहीत. पण काही वेळेला जेव्हा आपण ह्या 14 दिवसांच्या टूर करतो त्यावेळेला काही वेळेला पॅक लंच घ्यावी लागतात. कारण वेळच नाहीये. मग हे पॅक लंच करत असताना आपल्याला ते कुठेतरी एका ठिकाणी थांबून मग तो कुठेतरी एका ठिकाणी बसून ते घेणं आहे आपल्याला, तर ते आपण त्या ठिकाणी करतो आहोत का? तर नाही. आपण ज्या वेळेला हा युरोपची टूर आपण अशा पद्धतीने डिझाइन केलेली आहे की ती वेळच तुमच्यावरती शक्यतो येणार नाही. जिथे आपण ब्रेक घेतो आहोत, जिथे आपण लंचला थांबतो आहोत, तिथे फक्त लंच करून आपण पुढे निघतोय का? तर नाही. अनायसा आपण जर त्या ठिकाणी थांबतो आहोत, तर तिथे आपण काहीतरी बघतो आहोत. तो वेळ आपण कुठे वाया घालवलेला नाहीये. तर त्या जागेबद्दल आपल्याला बऱ्यापैकी जास्त चांगला वेळ मिळू शकतो. ह्या गोष्टीचं सुद्धा भान आपल्याला
म्हणजे आम्ही या ठिकाणी राखलेलं आहे की आलेल्या पर्यटकांना त्याचा पुरेपूर न्याय देता आला पाहिजे. तर ती गोष्ट आपण या ठिकाणी करतो. युरोप करत असताना जेव्हा तुम्ही कल्पना करा, बसमध्ये बसलेला आहात आणि नुसतंच तुम्ही चाललेला आहात आणि तुम्हाला त्या गावाची, त्या शहराची, त्या देशाची काही माहितीच समजली नाही, तर मग त्याचा आपल्याला प्रचिती येत नाही. म्हणून तो जो टूर मॅनेजर तुमच्या सोबत असतो, तर तो ह्या सगळ्यांची माहिती तुम्हाला देतो. आणि हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीची माहिती मिळते. त्यावेळेला आपल्याला त्या जागेचं महत्त्व अजून जास्त पद्धतीने समजतं. तर माझी तुम्हा सर्वांना एक अशी विनंती असेल, पर्यटकांना तुम्हा सगळ्यांना एक अशी विनंती असेल, की तुम्ही ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी पाहता, जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींचं कंपॅरिझन करता, तर ह्या महत्त्वाच्या पॉइंट्सना सुद्धा तुम्ही एक लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण आपल्या पूर्ण टूरमध्ये दर्जा मेंटेन केलेला आहे. पूर्ण टूरचा पेस, स्पीड मेंटेन केलेली आहे. जेवणाच्या वेळा आणि इंडियन रेस्टॉरंट्समध्ये सिटिंग लंच घेतलेलं आहे. ज्या महत्वाच्या अंगांना आपल्याला पाहणं गरजेचं आहे, त्या सर्व गोष्टी आपण यामध्ये घेतलेल्या आहेत. युरोपच्या म्हणजे मेट्रोपॉलिटन शहरांबरोबरच आपण युरोपच्या काही गावांना सुद्धा व्हिजिट करतो आहोत. ह्या सर्व गोष्टी आपण या एकंदरीत 13 रात्र 14 दिवसांच्या ग्रँड युरोपमध्ये आपण घेतलेलं आहे. माझी खात्री आहे की ह्याचं कंपॅरिझन तुम्हाला कुठेच मिळणार नाही, कुठेच नाही. कारण अमेय सरांचा किंवा आतापर्यंतचा माझा इतक्या वर्षांचा जो काही अनुभव आहे, तर तो सर्व अनुभव आपण त्या ठिकाणी वापरून ती आयटनरी एक वेगळ्या पद्धतीची तयार केलेली आहे. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू की नक्की तुम्ही सगळ्यांनी युरोप मैत्रीच्या नजरेतून बघावा, अशी आमची इच्छा आहे. आणि अशा पद्धतीने मी माझं प्रेझेंटेशन जे आहे ते या ठिकाणी संपवतो. आणि पुढची धुरा जी आहे ती मी पुन्हा एकदा महेश सरांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी पुढचं पुढची गोष्ट जी आहे ती आपल्या हाती घ्यावी. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नील. धन्यवाद पर्यटक मित्र मैत्रिणींनो. युरोप हा वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा हा आमचा जो प्रयत्न आहे, हा आम्ही तुमच्या समोर ठेवला. थोडक्यात या सहलीची एक रंथ घ्यायची झाली तर या सहलीमध्ये आपण 8 देशांना व्हिजिट करतोय. 13 सिटीज ज्या आहेत त्या आपण व्हिजिट करतोय. आपण या सहलीमध्ये वेगळेपण जे आहे ते नक्कीच जपलंय. स्वप्नीलचा, अमयचा या युरोप बद्दलचा अनुभव एकंदरीत लक्षात घेऊन ही सहल प्लॅन करताना वेगळ्या पद्धतीने ही दाखवता यावी म्हणून आपण एक वेगळं ईस्ट मीट वेस्ट असं हे प्रोडक्ट या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. या ठिकाणी ही काळजी नक्की घेण्यात आलेली आहे का फक्त टच अँड गो न करता त्या देशाला छान पद्धतीने अनुभवता यावं, त्या जागांना व्हिजिट करता यावं म्हणून आपण हा सहल कार्यक्रम जो आहे तो अशा पद्धतीने इकडे आयोजित केलेला आहे. नक्कीच तुम्ही सर्वजण मैत्री ग्रुपचं हे जे प्रेम दाखवता तर नक्कीच आम्हाला यासाठी तुम्ही खूप सुंदररित्या सहकार्य करालच. तुम्हाला युरोप जो आहे तो मैत्री ग्रुपच्या नजरेतनं दाखवण्याचा आमचा प्रयत्न हा तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. सो इफ यू हॅव एनी डाउट्स, एनी क्वेरी अबाउट द प्रोडक्ट, आम्हाला नक्कीच त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारू शकाल. सो थँक्स फॉर जॉईनिंग द वेबिनार. सो थँक्यू. मी महेश शेजवळ आणि मैत्री ग्रुपच्या या पूर्ण टीम तर्फे तुमचं आभार मानतो. आपण वेळात वेळ काढून या वेबिनारला अटेंड झालात त्याबद्दल धन्यवाद. लवकर भेटूया पुढच्या सहलीला. थँक्यू. ग्रँड युरोप इज वेटिंग फॉर यू. थँक्स फॉर जॉईनिंग.